कर्जत सुपरफास्ट, वेगवान शहराचं वेगवान न्यूज चॅनल। माणसाला त्याचं आयुष्य घडवायचं असेल तर शिक्षण हा एकमेव आधार ठरतो। भर पावसात शिक्षणाचा पाया घडवण्यासाठी कित्येक लहान मुलं लांबून शाळेत येतात। ज्यांची आर्थिक परिस्थिती असते ते छत्री आणि रेनकोट घेऊन शाळेत येतात, तर काही जण भिजतच शाळेत येतात। पण शिक्षणाची त्यांची असणारी जिद्द ही त्यांना घडवत असते। ही बाब हर्षल मोरे यांच्या लक्षात आली। आपण ह्या लहान मुलांना काहीतरी मदत केली पाहिजे असा विचार करत हर्षल मोरे यांनी लहान मुलांना छत्री आणि रेनकोट देण्याचं ठरवलं। दहिवलीमधल्या जिल्हा परिषद शाळेमध्ये आपले वडील नंदकुमार मोरे यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं हर्षल मोरे यांनी विद्यार्थ्यांना छोटीशी मदत केली। शाळेमध्ये येताना आणि मोठं होण्याची स्वप्न बघत असताना कित्येकदा हा पाऊस अडथळा ठरतो। पाण्यात भिजल्यानं ही लहान मुलं आजारी पडतात, त्यांची वह्या पुस्तकं भिजतात आणि त्यात बेताची असणारी परिस्थिती त्यांना शिक्षणापासून मागे खेचते। आपण केलेली एक छोटीशी मदत विद्यार्थ्यांना आधार ठरू शकते असा विचार करत हर्षल मोरे यांनी हा उपक्रम करण्याचं ठरवलं। अनेकांनी या उपक्रमाचं कौतुक करत शाळेमध्ये या उपक्रमासाठी हजेरी लावली। ह्या उपक्रमासाठी विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते। शाळेतील मुख्याध्यापक आणि शिक्षकांनी मान्यवरांचं स्वागत केलं। हर्षल मोरे यांच्या वडिलांना वाढदिवसाच्या निमित्तानं शाळेच्या विद्यार्थ्यांनी आवर्जून शुभेच्छा दिल्या। विद्यार्थ्यांना छत्री आणि रेनकोट वाटप करत हर्षल मोरे आणि रितू मोरे यांनी त्यांच्या आनंदात सहभाग घेतला। तुमच्याकडे किती पैसा आहे हे महत्त्वाचं नसून या समाजाला काहीतरी देण्याची तुमची दानत किती आहे त्यावरून माणसाची माणुसकी कळते। आणि हर्षल मोरे यांच्या या लहान मुलांच्या शिक्षणासाठी असणारे प्रयत्न नक्कीच कौतुकास्पद आहेत अशी भावना शाळेच्या मुख्याध्यापकांनी व्यक्त केली। दरम्यान राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुधाकर घारे यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही नेहमीच शाळेसाठी मदत करू असा विश्वास हर्षल मोरे यांनी व्यक्त केला। हर्षल मोरे यांच्या सौभाग्यवती रितू मोरे यांनी सुद्धा विद्यार्थ्यांशी संवाद साधला। तुमची ताई तुमच्या पाठीशी आहे असं म्हणत रितू मोरे यांनी प्रत्येकाला आधार दिला। हर्षल मोरे यांनी सुरू केलेला हा उपक्रम नक्कीच एक दिवस वटवृक्ष बनेल। आपण समाजाचं काहीतरी देणं लागतो या उदार भावनेनं हर्षल मोरे यांनी शाळेच्या विद्यार्थ्यांसाठी दिलेला एक छोटा मदतीचा हात नक्कीच या समाजात एक आदर्श उभा करेल यात मात्र शंका नाही। आज आदरणीय जिल्हाध्यक्ष सुधाकर भाऊ घारे यांच्या अध्यक्षतेनुसार आणि तसेच कर्जतच्या नगराध्यक्ष सौ पुष्पाताई हरिश्चंद्र दगडे यांच्या मार्गदर्शनानुसार आज गेले सलग 3 वर्ष मी हा छत्री वाटप आणि रेनकोट वाटपाचा उपक्रम करत आहे। माझ्या वडिलांच्या वाढदिवसानिमित्त आम्ही गेले 3 वर्ष हा उपक्रम सातत्याने करत आहोत। हा उपक्रम करत असताना या जिल्हा परिषदेतील मराठी शाळेतील प्राध्यापक, शिक्षक वर्ग तसेच माझा सर्व मित्रपरिवार आणि प्रामुख्याने सांगायला गेलं तर माझी पत्नी यांचा सर्वांचा मला खंबीर पाठिंबा असतो आणि यांच्या या असलेल्या पाठिंबापायी नेहमी मला असे नवनवीन उपक्रम करण्यासाठी ऊर्जा मिळत असते। हा उपक्रम करण्याचा मूळ हेतू हाच आहे की जे पावसामध्ये जे हे विद्यार्थी वर्ग जे येतात त्यांचे पालक त्यांना आर्थिकदृष्ट्या इतके सुदृढ नाही आहेत की ते त्यांना या दैनंदिन दिवसामध्ये उपयुक्त लागणाऱ्या गोष्टी देऊ शकतात। त्यामुळे कुठेतरी म्हणजे पावसाळ्याला कंटाळून किंवा पावसामध्ये भिजून आजारी पडून ते कुठेतरी अनुपस्थित राहायला नको आणि ते इथे येऊनही सगळ्या पाळी इथे कुठेतरी शिक्षणापासून वंचित राहून त्यांचं शिक्षण कुठेतरी खंडित व्हायला नको हीच माझी इच्छा आहे। आणि त्यांनी इथनं उच्च शिक्षण घेऊन बाहेर पडावं हे मी मनापासून नेहमी देवाकडे मागतो। त्यामुळे मी हा उपक्रम नेहमी राबवतो। हा उपक्रम राबवत असताना मला फक्त एवढंच बोलायचं आहे की कोणत्याही श्रेयासाठी मी हा उपक्रम करत नाही, याच्यामध्ये मी कुठलंही राजकारण करत नाही आणि मला इतरांसारखं श्रेयवादाच्या लढाईत पडायलासुद्धा आवडत नाही। फक्त एवढंच सांगायचं आहे, ह्याआधीसुद्धा काम करत होतो, याच्या पुढेसुद्धा काम करत राहीन, हाच माझा धर्म आहे, तेही मरेपर्यंत। धन्यवाद। तालुक्यातल्या घडामोडींचे अपडेट सर्वात आधी मिळवा कर्जत सुपरफास्ट चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।